नमस्कार. मी सौ माधुरी नंदन कुलकर्णी. आज आपल्या सर्वांना एक वेगळीच गोष्ट सांगणार आहे. एका चिमणीचा विश्वास आणि श्रीकृष्ण. कौरव पांडवांमध्ये होणाऱ्या युद्धाकरता कुरुक्षेत्राची सिद्धता करण्याचे काम सुरू होते. हत्तीच्या मदतीने विशालकाय वृक्ष भुईसपाट करण्यात येत होते. मोकळी आणि सपाट अशी युद्धभूमी तयार होत होती. एका विशाल वृक्षावर एक चिमणी आपल्या 4 पिल्लांसह राहत होती. तो वृक्ष जमीनदोस्त झाला आणि तिचं घरटं उडताही न येणाऱ्या इवल्या इवल्या पिल्लांसह कोसळलं. पण आश्चर्य, ती पिल्लं अजूनही सुखरूप होती. घाबरलेल्या हताश झालेल्या चिमणीने तेव्हाच अर्जुनासहित तिथे आलेल्या श्रीकृष्णांना पाहिलं. युद्धभूमीचे निरीक्षण करायला आणि विजयासाठी आवश्यक ती व्यूहरचना ठरवण्यासाठी ते तिथे आले होते. आपल्या दुबळ्या पंखात सगळी शक्ती एकवटून तिने श्रीकृष्णाच्या रथाकडे उड्डाण केले. हे कृष्णा, माझ्या बाळांना वाचव. या भयंकर युद्धात ती चिरडली जातील. तिनं श्रीकृष्णाला विनवलं. तुझं दुःख मला कळतंय, पण मी निसर्ग नियमात ढवळाढवळ करू शकत नाही, श्रीकृष्ण म्हणाले. चिमणीनं पुन्हा विनंती केली आणि म्हणाली, मला इतकंच माहिती आहे की तुम्ही माझे तारणहार आहात. माझ्या बाळांचं नशीब आता तुमच्या हातात आहे. त्यांना वाचवायचं की मरू द्यायचं हे आता तुम्हीच ठरवा. कालचक्र कोणताही भेदभाव न करता फिरत राहतो. श्रीकृष्ण एखाद्या सामान्य माणसासारखं बोलत होते. असं दाखवत होते जणू त्यांच्या हातात काहीच नाही. हे तत्त्वज्ञान मला कळत नाही. मला फक्त इतकंच कळतं की कालचक्र तुम्हीच आहात. मी तुम्हाला शरण आले आहे. चिमणी अत्यंत आदराने आणि विश्वासपूर्वक बोलत होती. मग असं कर, 3 आठवडे पुरेल इतकं अन्न तुझ्या घरट्यात गोळा कर, श्रीकृष्णांनी सांगितलं. सुरू असलेल्या या संभाषणाबाबत अनभिज्ञ असलेला अर्जुन चिमणीला हुसकवणार तितक्यात श्रीकृष्ण तिच्याकडे पाहून स्मितहास्य करताना त्याला दिसले. चिमणीने आदराने पंख फडफडवले आणि ती घरट्याकडे उडून गेली. 2 दिवसानंतर शंखनाद करून युद्धारंभ करण्यापूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाकडे त्याचं धनुष्य आणि बाण मागितले. या युद्धात लढण्यासाठी शस्त्र हातात न धरण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या श्रीकृष्णाची ही मागणी ऐकून अर्जुन दचकलाच. शिवाय आपण उत्कृष्ट धनुर्धारी आहोत याबद्दल त्याला विश्वास होताच. मला आज्ञा करावी. माझ्या बाणासाठी काहीही अभेद्य नाही, अर्जुन म्हणाला. अर्जुनाकडून शांतपणे धनुष्य स्वतःकडे घेत श्रीकृष्णांनी हत्तीवर नेम धरला. पण बाणाने हत्तीला खाली पाडण्याऐवजी तो बाण हत्तीच्या गळ्याभोवतीच्या घंटेला लागला आणि काही ठिणग्या चमकल्या. एवढा सोपा नेम हुकलेला पाहून अर्जुन त्याचं चुकचुकणं लपवू शकला नाही. मी करू का, अर्जुनाने आर्जव केले. त्याच्या या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करत श्रीकृष्णाने धनुष्यबाण त्याला परत दिले आणि आणखीन काही करण्याची गरज नसल्याचं सांगितलं. पण केशव, तुम्ही हत्तीवर वार का केलात, अर्जुनाने विचारलं. कारण चिमणीचं नांतं घरटं असणारं झाड त्यानं पाडलं होतं, श्रीकृष्णाने सांगितले. कोण कुठली ती चिमणी, अर्जुनाला काही कळेना. आणि एवढं होऊनही तो हत्ती सुखरूप आणि जिवंत आहे. फक्त त्याच्या गळ्यातली घंटा तेवढी उडून खाली पडली आहे. अर्जुनाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत श्रीकृष्णांनी त्याला शंखनाद करण्याची सूचना दिली. युद्ध सुरू झालं. 18 दिवसात अनेकांची आयुष्य संपली. अखेर पांडवांचा विजय झाला. परत एकदा त्या रक्तलांछित युद्धभूमीवरून
श्रीकृष्ण अर्जुनासहित फिरू लागले. अनेक योद्ध्यांची कलवरे अंत्यसंस्काराची वाट पाहत अजूनही तिथंच पडली होती. छिन्न विछिन्न झालेले दोन्ही बाजूचे सैन्य, युद्धात मारलेले गेलेले हत्ती, रथाला जोडलेल्या अवस्थेत मरण पावलेले घोडे यांचा प्रेताचा तिथे खच पडला होता. एका विशिष्ट ठिकाणी श्रीकृष्ण थांबले आणि तिथे पडलेल्या हत्तीच्या गळ्यातल्या त्या घंटेकडे विचारमग्न होऊन पाहत राहिले. अर्जुना, माझ्यासाठी म्हणून ही घंटा उचलून ठेवशील का? श्रीकृष्ण म्हणाले. या साध्याशा सूचनेने अर्जुन मात्र गोंधळात पडला. एवढ्या विस्तीर्ण युद्धक्षेत्रावर इतक्या बहुसंख्य इतर गोष्टींची निवारण करणे बाकी असताना एका सुल्लकशा धातूचा तुकडा उचलायला श्रीकृष्ण त्याला का सांगत असावेत? हे न कळून प्रश्नार्थक नजरेने तो श्रीकृष्णाकडे पाहू लागला. हां, हीच ती घंटा. मी बाण मारल्यावर हत्तीच्या गळ्यातून निसटली होती, श्रीकृष्ण म्हणाले. अर्जुन खाली वाकला आणि कुठलाही प्रश्न न विचारता त्याने ती जडशीळ घंटा उचलली आणि त्यानंतर त्याने जे पाहिले त्याचे आयुष्य त्याने कायमचेच बदलले. 1, 2, 3, 4 आणि 5 4 छोट्या छोट्या चिमण्यांच्या पाठोपाठ एक प्रौढ चिमणीने पंख पसरून झेप घेतली. आनंदाने उडत उडत तिने श्रीकृष्णाच्या प्रदक्षिणा घातल्या. निखळलेल्या एका घंटेने एक संपूर्ण कुटुंब वाचवले होते. अर्जुन म्हणाला, मला क्षमा करा श्रीकृष्णा. मानवी अवतारातल्या तुला मर्त्य मानवासारखं वागताना पाहून मी तुझं खरं स्वरूप विसरलो होतो. जेव्हा काळ अटीतटीचा असतो ना, तेव्हा घंटा उचलली जाईपर्यंत थांबा, विश्वास ठेवा. भगवंत सर्व व्यवस्थितच करणार आहे. धन्यवाद. ही गोष्ट आहे मधुसूदन शेवलकर यांनी पोस्ट केलेली. आपल्या सर्वांना ती कशी वाटली हे नक्की कळवा. त्याचबरोबर माझे यूट्यूब चॅनल आपणास आवडले असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.